तर मित्रांनो, कळंबीकरांचा शंभू आज गुलालाचा मानकरी ठरला जायगाव मैदानात. विसापूरचा मैदान पण एक नंबरचा मानकरी आणि आज जायगावच्या मैदानात गुलालाचा मानकरी. दादा मला सांगा, अधिक काका नाही येत इथे, अधिक पैलवानचे आहेत ते इथे नाही येत. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव चांगदेव पवार. काय सांगाल शंभू याच्याबद्दल, शंभू बद्दल? शंभू एकदम फास्ट बैल पळणार. पल्ल्या रान असेल एवढा जास्त बैल पळतो. आजच्या गुलाला बद्दल काय सांगाल? आज 7वं सलग गुलाल, आजचा गुलाल आहे म्हणजे त्याचा. आजचं मैदान कसं झालं? गटामध्ये कोणत्या गटात गाडी होती, कोणत्या तासावर होती? 21 नंबर गटाला होती आणि 6 नंबर फाटीला होती. तेव्हा 1 नंबर झाला. आता 5 नंबर गटाला होती आणि 3 शेमीला 3 नंबर चाकुरीवर होती. काय आज वेगळं पण दिसून आलं? कारण की सलग तो गुलालात राहतोय, काय वेगळं पण दिसून येतं त्याच्यामध्ये पळताना तुम्हाला? म्हणजे तो बैलच चांगला आहे ना, त्यामुळं तो कधी फेल नाही जात ना. तुम्ही गुलालाचा मानकरी ठरला, पण ज्यांना गुलाल मिळत नाहीये त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्या घरी शंभू तयार करण्यासाठी? त्यांनी शांततेत आणि म्हणजे लय हे करून नाही चालणार तसं. म्हणजे शांत. आजचं नियोजन होतं तेजावर, कसं हे सगळं नियोजन झालेलं? आजचं नियोजन विसापूरच्या मैदानात संध्याकाळी आल्यावर औंध मध्ये गाडी थांबली, तिथं फोन लावला विठ्ठल नानांना, गाडी अशी अशी आणूया. विठ्ठल नाना म्हणजे 2 मिनिटात सांगतो. त्यांनी अजय शेटला फोन केला आणि मग ठरलं नियोजन, गाडी हाणायची तर जायगावला ठरलं. विसापूरच्या मैदानात 1 नंबरला शंभू होता आणि 2 नंबरला तेजा उतरलेला. कसं सगळं हे नियोजन तुमचं ठरलं? कोणत्या कोणत्या खांद्या आपण पळवलं पाहिजे दोघांना? काय दोन्ही बैल दोन्ही खांदी पळतात कडनं, त्यामुळं पळावली दोन्ही बैल. तो बी बैल चांगला पळाला विसापूरच्या म्हणजे आधीपासून चांगला पोहतोय म्हणून घातलाय. आपल्या बैला बर पुरणारा बैल असला की काही टेन्शन येत नाही. सलग 7वा गुलाल. काय आता काय वाटतच नाही की आता आपल्याला गुलाल भेटतोय, आपण जिंकतोय? काय वाटतंय का आता? आता काय वाटतंय? हरण्याची भीती? हारण्याची भीती नाही. एखादं मैदान हार जीत होत राहते, आपण आपला संघर्ष ठेवायचा. हा गुलाल टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही आता तुमचे प्रयत्न कसे चालू ठेवणार? आतापर्यंत तुम्ही गुलालात राहताय, इथून पुढे तुमचे प्रयत्न कसे असतील हा गुलाल टिकून राहण्यासाठी? हा गुलाल टिकून राहण्यासाठी आपल्या बैला बरोबरचा म्हणजे आपल्या बैला एवढा स्पीडचा पळणारा बैल घालायचा तिथनं पुढे, आणि शहाणा पळणारा बैल असला की गुलाल टिकून राहणार. गुलाल टिकून राहणार. तुम्हाला आजचा गुलाल जो मिळालाय त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा, आणि आता जो फायनल होणार आहे त्यासाठी पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.